हॅलो फ्रेंड्स, मी शीतल आणि माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्याशी माझ्या 5 सवयी शेअर करणार आहे, ज्याच्यामुळे माझं जे डेली रूटीन किंवा जे दिवसभर आहे, माझा जो दिवस आहे तो ॲक्टिव्ह आणि प्रॉडक्टिव्ह असा जातो. तर त्या 5 सवयी मी तुम्हाला तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यातली पहिली सवय आहे ती म्हणजे ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता, म्हणजेच आभार मानणे. जेव्हा रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना मी परमेश्वराचे किंवा निसर्गाचे, ब्रह्मांडाचे आभार मानते की आज आपण ज्या प्रकारे व्यवस्थित परिस्थितीमध्ये आहोत, आपण आपले हात पाय शरीर व्यवस्थित आहे, परत आपले प्रियजन सुखरूप आहेत आणि आपल्या अवतीभोवतीचा जो समाज आहे किंवा ज्या पण काही गोष्टी आहेत की त्या व्यवस्थित सुरळीत चालू आहेत, त्याच्यामुळे आपल्याला आपलं जे डेली रूटीन आहे, लाईफ आहे, ते चांगलं जगता येतं. सुखकर आहे आपलं आयुष्य त्या गोष्टींमुळे. त्या सगळ्या गोष्टींसाठी मी देवाचे किंवा निसर्गाचे आभार मानते. त्याच्यामुळे काय होतं की आपला पूर्ण दिवस हा प्रॉडक्टिव्ह जातो, सकारात्मक जातो आणि आपल्याला वेगवेगळी जी काही कामं आहेत, गृहिणींची कामं तर तुम्हाला माहितीच आहेत की स्वयंपाक करणे, घर आवरणे, परत मुलांना स्कूलसाठी सोडवणे आणणे, परत क्लासला ट्युशनला वगैरे सोडवणे आणणे, अशी बरीच कामं आपल्याला करावी लागतात. आणि ते करून पुन्हा संध्याकाळची तयारी, स्वयंपाक, मुलांचा अभ्यास आणि त्यानंतर मग जे काय असेल ती आपली बाकीची कामं. तर भाजी आणणे, दूध आणणे वगैरे वगैरे इतर सगळी कामं, जी काही कामं करावी लागतात, त्यासाठी आपल्याला मेंटल आणि फिजिकल एनर्जीची गरज असते. आणि मेंटल एनर्जी जी आहे, जी सकारात्मकता आहे, ती याच ग्रॅटिट्यूडमधून, आभार मानण्यामधून आपल्याला. जी दुसरी सवय आहे जी मला मोटिवेट करते, हे सगळी हँडल करत असताना मला मोटिवेट ठेवते, ती म्हणजे मी पॉझिटिव्ह म्युझिक किंवा मग चांगले यूट्यूबचे व्हिडिओज ऐकते, पाहते. फॉर एक्झाम्पल काही मोटिवेशनल असतील किंवा मग काही चांगले चांगले यूट्यूबर्स आहेत, त्यांचं कंटेंट मी कन्झ्युम करते, म्हणजे त्यांचं कंटेंट मी पाहते. त्यांना पाहून आपणही मोटिवेट होतो. अशा प्रकारे ही दुसरी माझी सवय आहे की मी चांगलं म्युझिक ऐकते, म्हणजे गाणी आवडते मला. गाणी ऐकायला आवडतात किंवा डान्स करायला आवडतो. तर अशा प्रकारे मी म्युझिक ऐकते आणि किंवा मग चांगलं कंटेंट, चांगली इन्फॉर्मेशन कन्झ्युम करते. त्यामुळे माझा दिवस प्रॉडक्टिव्ह जातो. तिसरी एक सवय आहे माझी, जी म्हणजे आहे की छोट्या छोट्या गोष्टी प्लॅन करणे किंवा टू डू लिस्ट तयार करणे. टू डू लिस्ट म्हणजे अगदी पूर्ण 10-12 कामं लिहायची आणि मग त्यातली 7-8च होतात किंवा 2-3च होतात आणि मग पुन्हा डिमोटिवेट व्हायचं, असं नाही. तर मी माझी 2-3 जी महत्त्वाची दिवसभरातली आजची जी कामं आहेत महत्त्वाची, ती मी मेन्शन करते, माझ्या डायरीवर लिहून काढते आणि ती कंप्लीट करण्याचा प्रयत्न करते. मग त्यामुळे काय होतं की थोडीच कामं असल्यामुळे ती कंप्लीट होतात आणि आपल्याला आपण हे काम कंप्लीट केलं आहे हे कंप्लीशनचा आनंदही मिळतो. आपण डिमोटिवेट होत नाही, सकारात्मक राहतो. पुढची माझी चांगली सवय आहे की जी मला मदत करते दिवसभर पॉझिटिव्ह किंवा ॲक्टिव्ह राहण्यासाठी, दिवसभर सकारात्मक राहण्यासाठी, चांगले विचार दिवसभर मनात येण्यासाठी, ती म्हणजे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स, म्हणजे सकारात्मक वाक्य. ओके. किंवा मी हे करू शकते, मी कितीही काम असेल दिवसभरात तरीही मी ते कंप्लीट करते, वेळेत काम कंप्लीट करते, चांगल्या प्रकारे काम करू शकते, मी घरातल्या भरपूर कामं ही एकटीने हँडल करते. ही अशीच वाक्य आपण आपल्याशी बोलायची असतात, जेणेकरून आपल्याला मोटिवेशन मिळत राहील, आपल्याला त्यातून पॉझिटिव्हिटी मिळत राहील. आणि अजून एक माझी चांगली सवय आहे जी मला एनर्जेटिक ठेवते दिवसभर, ती म्हणजे व्यायाम किंवा एक्सरसाइज करणे. तर या सवयीमध्ये मी काय करते, एकतर रोज अर्धा तास वॉकिंग करते, चालते किंवा मग जिममध्ये एक्सरसाइज करते. आधी मी जिम लावली होती 1 वर्षापूर्वी, जस्ट आत्ताच त्याचं सबस्क्रिप्शन संपलं आहे.
किंवा त्याचे जिमचं 1 वर्ष पूर्ण झालं आहे. आता मी जिम सोडली आहे, पण आमच्या सोसायटीमध्येच जिम आहे, तर त्या जिममध्ये मी रोज अर्धा तास जाते किंवा मग वॉकिंग करते, अर्धा तास चालते. आणि असं नाही आहे की महिन्यातले 30ही दिवस मी वॉकिंग करते किंवा जिमला जाते, पण मोस्टली 20 ते 22 दिवस मी वॉक करते किंवा जिमला जाते आणि 7-8 दिवस थोडंसं मिस होतं. आणि शेवटची सवय आहे की मी माझ्या सोबत म्हणजे माझ्या मुलांसोबत, नवऱ्यासोबत फॅमिली टाईम स्पेंड करते. फॉर एक्झाम्पल म्हणजे जसं की रात्री झोपायच्या आधी मी माझ्या मुलांशी अर्धा ते 1 तास गप्पा मारते. त्यांना काय काय गेम हवे आहेत, काय गेम्स खेळायचे ते आम्ही छान खेळतो. नंतर त्यांना पण मी झोपायच्या आधी ग्रॅटिट्यूड व्यक्त करायला लावते, म्हणजे आभार मानायला लावते की आपल्याकडे काय चांगल्या गोष्टी आहेत, काय जे काही आपल्याला देवाने, निसर्गाने जे टॅलेंट दिलं आहे, जे चांगल्या चांगल्या गोष्टी दिल्या आहेत. फॉर एक्झाम्पल आपलं शरीर असेल, आपलं टॅलेंट असेल, आपल्या आजूबाजूची चांगली चांगली लोकं असतील किंवा आपल्या आजूबाजूचं चांगलं वातावरण, चांगला समाज, ह्या सगळ्या गोष्टींसाठी मी त्यांना निसर्गाचे, देवाचे आभार मानायला लावते. तर या अशा 4-5 सवयी आहेत माझ्या. त्याच्यामुळे माझा दिवस हा फार सकारात्मक पॉझिटिव्हिटीने जातो. आणि जर तुम्हालाही या माझ्या सवयी आवडल्या असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि याशिवाय तुम्ही अजून कोणत्या गोष्टी फॉलो करत असाल, कोणत्या चांगल्या सवयी तुम्ही फॉलो करत असाल ज्याच्यामुळे तुमचा दिवस प्रॉडक्टिव्ह राहतो, त्याही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मी तुमच्या कमेंट्सची वाट बघते. मी उत्सुक आहे तुमच्या कमेंट्स वाचण्यासाठी. तर भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.